नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। वाजले आहेत 3 आणि आत्ता पाऊस धरला आहे मित्रांनो। सकाळपासून ऊन होतं, एकदम कडकडीत, एकदम गरमी एकदम जाणवत होती, राहत नव्हतं घरामध्ये, असं ऊन पडलेलं। आणि आजच पहाटे आलो सकाळी, वाटलं नव्हतं पाऊस पडेल, वाटलं होतं की आज काय पाऊस पडणार नाही। थोडीफार गावी आल्यावरती जरा पावसाची फिलिंग घ्यायची होती, तर वाटलं नव्हतं आज पाऊस पडेल, पण 3 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम वरती ढग काळे काळे आहेत आणि थोडा थोडा पाऊस चिरीमिरी पडायला लागला आहे। सर आली आहे थोडी पावसाची, बघूया आता हा कधीपर्यंत पडतोय पाऊस। आणि घराच्या समोर बघा हे रान आहे, हे आता काही 1 महिन्यामध्ये पूर्ण इथे जंगल होईल, एकदम पूर्ण रान भरून येईल। आणि इकडेच सगळे असे नाही म्हणता तरी डझनभर मुंगूस असतात, याच्यामध्ये फिरत असतात। तर आम्ही गणपतीला येतो ना, गणपतीला आल्यानंतर मग हे मुंगूस असे इथे बघा अवतीभोवती असे फिरत असतात। इकडनं त्या रोडला खाली असे जातात, तिकडे खाली नदी आहे, नदीवरती जातात, असे फिरत असतात इकडे तिकडे मुंगूस। मग काय सापांची वगैरे भीती वाटत नाही। आणि त्या साईडला बावडी आहे, चौकोन आहे, बावडी चौकोन आहे, चौकोन। आणि चौकोन म्हणजे पहिली जी आपली जुनी माणसं होती ना, त्या टायमाला असे चौकोन या आकाराने बावडी खणायचे। आणि राजापूर अडिवरे या गावामध्ये बहुतेक लोकांच्या घरात आणि मंदिरामध्ये अशा प्रकारच्या बावड्या बघायला भेटतील। तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे चौकोन बावडी आहे ती। एकदम चौकोन आहे मित्रांनो, जरा पण शेप इकडे तिकडे नाही आहे, फुल चौकोन। बहुतेक ठिकाणी गोल बावड्या बघायला भेटतात, पण ही चौकोन आहे। आणि या ठिकाणी यायचं म्हटलं की चप्पल काढून यावं लागतं, कारण की इथे देवाचं स्थान आहे। आणि गावी तर तुम्हाला माहिती असेल, बहुतेक छोट्या छोट्या ठिकाणी देवाचे स्थान असतात, मग त्या ठिकाणी म्हणजे एकदम सांभाळून यावं लागतं। पाणी आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही विहीर कशी एकदम चौकोन आहे। आणि 1985 मध्ये खोदलेली विहीर आहे ही, एकदम चौकोन, 50 फूट आहे ही। आणि अशी विहीर तुम्हाला इकडे बहुतेक ठिकाणी पाहायला भेटेल। महाकाली मंदिरात पण आहेत अशा विहीर, आणि भगवती मंदिर आहे जे समोर, तिथे पण अशा विहीर आहेत। जेव्हा साफ करायची असते ना बावडी, तेव्हा खाली माणसांना उतरवलं जातं रशीच्या साह्याने, आणि खाली आहे ना श्वास घेता येत नाही जेव्हा साफ करायला उतरतात ना। आणि ही बावडी साफ करायला बहुतेक माणसं भेटत नाहीत, मोजकीच माणसं आहेत जे साफ करतात बावडी। आणि खाली गेलं ना, म्हणजे घॅस आहे, घॅस, श्वास घ्यायला जमत नाही, तर बालडी वगैरे टाकून आतमधली माती वगैरे बाहेर काढावी लागते, त्याप्रकारे ही साफ करावी लागते। पाऊस येतोय मित्रांनो, हळूहळू यायला लागलाय पाऊस। आणि जी गाडी जाते ना, तो राजापूर मार्ग आहे, राजापूर मार्ग गेला आहे। राजापूर जायला हा शॉर्टकट आहे रस्ता, डायरेक्ट इथनं राजापूर नाटे। आणि समोर आहे तिकडे श्री भगवती देवी मंदिर, आणि आपलं इथे घर आहे, इकडनं डायरेक्ट समोर भगवती देवी मंदिरचं, आईचं डायरेक्ट दर्शन होतं। आता आपण जाऊया खाली नदीवरती, इकडे समोर खालीच नदी आहे इथे, हा रोडच्या त्या साईडला। बघून येऊया आपण नदीला पाणी केवढं आहे, आणि इथे धबधबा आहे जिथे गणपती विसर्जन करतात, जाऊया आपण तिकडे। चला मित्रांनो, फिरू। अडिवरे मस्त मित्रांनो, क्लायमेट झालं आहे, छान वाटतं आहे। मगाचपासून मी म्हणजे ब्लॉग बनवणार होतं, पण एकदम कडकडीत ऊन होतं, तर मग विचार केला की जरा झोपून घेऊया, रात्रभर झोप नाही भेटलेली आपल्याला, तर थोडं झोपून घेतलं। तुम्हाला बाहेर कपडे टाकलेले सुकत, अचानकमध्ये पूर्ण अंधार झाला, पाऊस यायला लागला, मला उठलो, मला चला आता थोडं आपण ब्लॉग बनवूया। तर थोडं ब्लॉग बनवूया आपण, दाखवूया कसं क्लायमेट आहे सध्या कोकणातलं। मस्त एकदम हिरवंगार, आणि पावसामध्ये इतकं छान वाटतं ना मित्रांनो फिरायला, एकदम खूप छान वाटतं कोकणामध्ये फिरायला, मस्त मजा येते। आणि एक वेगळीच फिलिंग असते मित्रांनो,
या टायमाला फिरायला कोकणामध्ये. ठिकाण एकदम मस्त केलं गणपतीसाठी. इथे भरपूर वाड्यांचे मिळून गणपती विसर्जन करतात. ह्या ठिकाणी धबधबा आहे हे बघा. ह्या ठिकाणी पण स्थान आहे देवाचं. ह्या ठिकाणी गणपती सगळ्यांचे ठेवून विसर्जन केले जातात. ती व्हिडिओसुद्धा आहे, ती पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही जाऊन तिकडे बघा. गेल्या वर्षी आपण ती शूट केलेली ब्लॉगिंग गेल्या वर्षी केलेलं, तर तुम्हाला तिकडे बघायला भेटेल कशा प्रकारे आपण ते शूट केलेलं. आणि एकदम छान एकदम सुंदर प्रकारे विसर्जन करतात गणपतीचं. हा बघा धबधबा. काही पोरं आहेत फोटो वगैरे काढतायत. आणि मित्रांनो भरपूर खोल आहे, जबरदस्त खोल आहे. आणि आतमध्ये जिथे पाणी पडते ना इकडे, या ठिकाणी आहे ना अशी एक गुफा तयार झालेली आहे. गुफा एकदम आतमध्ये अशी गुफा टाईप आहे. जेव्हा पूर्ण पाणी आटतं ना तेव्हा आतमध्ये जनावरं वगैरे, साप वगैरे, विंटू वगैरे असतात. आणि आता तरी पाणी कमी आहे. जेव्हा पाऊस एकदम भरपूर पडतो ना तर पूर्ण फुल वरपर्यंत भरलेलं असतं. जेव्हा पूर्ण नदीला पूर येतो वरती रस्त्यावरतीपर्यंत पाणी, पूर्ण रस्त्यावरून पाणी जात असतं मित्रांनो. या ठिकाणी हे जे बांधलेलं आहे हे तळीचं पाणी आहे. तळी म्हणजे झरे आहेत फुटलेले, त्याचं ते बांधलेलं आहे. हे पण देवाचंच आहे, स्थान आहे. आणि ह्या ठिकाणाचं तुम्ही पाणी पियाल ना एकदम वेगळीच चव लागते. मस्त म्हणजे वेगळीच चव, गोड लागतं पाणी. आम्ही आलो की मी आलो ना इकडे तर मी हेच पाणी पितो. हंडा कळशी मी संपलं की इथून भरून घेऊन येत जातो आणि हेच पाणी पिऊसं वाटतं. हे बघा तर हे पाणी पियायचं आहे तर ह्या ठिकाणी चप्पल घालून जाऊ नाही शकत. हे पाणी परत नदीमध्ये जातं. जबरदस्त पाणी मित्रांनो, वेगळीच टेस्ट आहे. तुम्ही कितीही पिया तुम्हाला सारखं पाणी पिऊसच वाटणार. दीपू आलेले आहेत. दीपू बरेच दिवसाने दीपू भेटलेत आपल्याला. काय म्हणते दीपू? मजेत ना? दीपू आता सध्या बिझी आहेत कामामध्ये ना दीपू? काम चालू आहे सध्या. काय म्हणते मग पाऊस वगैरे? भरपूर चालू आहे. आजच नाही दिवसभर. माझा दात कुठे होतास? खाली आलो तुमच्याकडे होतो. आमच्याकडे आलेला आम्ही तुझी वाट बघतोय. आम्ही वाट बघून वरती निघालो. आंघोळ केली आणि खाली आलो. आम्ही वाट बघून वरती निघालेला. बायपास एवढं झालं का साधा? बरं आहे का तो? पाठोपाठ 2 अटॅक आले ना त्यांना. बायपासची डिसिजन घेतली कोणी? तर आपण आता आलोय मामाच्या घरी. आता गेल्या डायरेक्ट मोती येईल अंगावर. पहिला भुकेल आणि नंतर मग तो अंगावर येईल. हा काय बोलताय बाबा? हे काय बॅग? हां बघू शकता तुम्ही मामाचं घर. हे बघा खाली सगळी भावकी आहे इकडे. आणि हा मामाचा वाडा. सेम रात्रीच खेळ चाले. दादा काय करतोय? तू खाली कशाला? आता आम्ही आलो वरती. आता कुठे येतोस तू परत? खाली येत होतो. तू कशाला आला? आता आम्ही आलो. मोती आहे कुठे मोती? अरे काय चालत आलात? मोती कुठे आहे? कुठे आहे? आला नाही तो. मोतीला वास आला नाही वाटतं. हो मोती. कपडे हेच आहेत, दुसरे कपडे नाही. मोती कोण आलाय? कोण? हा बघ आला 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 आला.
ऐ, चल तू अंगावर येऊ नको, माझे सफेद कपडे आहेत, लावशील डाग. काय काय तुला आठवलं ना? लावलेस टी शर्टला. तुला आठवलं ना बहुचरचं इंजेक्शन दिलेलं माहिती आहे ना? हा विसरलाच नाही वाटतं. अरे मामा काय म्हणताय? तुम्ही एकदम सलमान खान दिसताय. खेकडा पकडा जाणार होता. हो अवे पर्यंत ना खेकडा भेटणार, संपला पर्यंत. ते पहिले आहे की ना भाऊ? हो हो काय सर्वच बरोबर आहे. आतमध्ये मग तू कोंबडीचं बनवते जरा हा हा काय हा कोण आहे? ओम्या 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 काय लाजतोस काय? हो मित्रांनो हे आमचे मामा. काय म्हणता मामा? हाय करा. हा आणि हाय ओम्या. अरे ओम्या मामी कुठे दिसत नाहीत त्या? का हो? मामीने मस्त एकदम जावई बापू आले म्हणजे एकदम चिकनची एकदम सोय करून ठेवली मामीने. एक नंबर. हो तू वाकून काय बघतोय? एक नंबर मामी आज मस्त चिकन बनवणार. चिकन खतरनाक चुलीवरचा चिकन कोंबडी बेत ना मामी. हा हाय करा मामी. हा हा ए धनू हा उद्या पण येणार सकाळी. हे धनू हे धनू तू लाजतेस काय पण? हा हे आमचे धनू. आणि मोनू कुठे आहे? धनू मोनू. हो धनू मोनू. हा मोठा मोनू. हा या धनू मुततोय का रे मुत्रिया? हा लांब जाता येत नाही का रे मुत्रिया? हा इथे दरवाजातच मुततोस? हा ह्याचा स्पॉट आहे का हा बांबू? हा फुलं वगैरे भारी पांढरे फुलं. आता फुलं कशाला पाहिजे? अरे त्यात काय झालं बघा मस्त दोघी बहिणी वडे बनवत आहे. हा हा ही आमची धनू. हा तेलकट नाही लागलं. डाळ आज स्पेशल चिकन वडे. स्पेशल आहे स्पेशल चिकन वडे. मी इथे झोपलाय. त्याचं नाव काय? हे मन्या. यो इथे बारका आहे. दुसरा कुठे आहे? तो बघ आला. ये पिल्लांजवळचा. ती पिल्ला झोपली आहेत जिजू. कुठं? हे दोन खाली ना? पिल्लं दिलं नाही छोटी आहे. हा होय आत्ताच 11 तारखेला डोळे उघडले. किती दिलेत पिल्लं हिने? हा किती दिले? 2 पिल्ले दिलेत. आत्ताच म्हणजे 2-3 दिवस डोळे उघडून त्यांनी. मम्मी बोलली त्याला घरी तळायला येणार आहे म्हणून. हा मामी एकदम बघ कशा थापतायत. मामीची ऑर्डर होते एकदम मस्त बोलले. दीदी तुम्हाला काय म्हणायचं? बर काय बोलणार? या उद्या घरी तळायला. अंताचे चिरायला नको कोणतरी. मला नाही चिरायला. बसा हो गप्पा मारायला. तळावर भेटत आहे. त्या चावेला ती नाही चालणार. कुठे? अरे येतं आतमध्ये एकदम छोटे छोटे. काय बाहेर काढते मी. काय चावेला नाही तर ती टीवर घ्या त्यांना. काय ओटीवर नको. पोटीवर हळूहळू. अरे थांब मम्मी थांब. तू हात काय घालतो मधी? मी घेतोय ना. ए घरात जा. हे मी याला ओम्या पादला वाटतं. शे घायरेडा पाहतोय पण घायरेडा ओम्या. काय रे ए पादऱ्या? मी नाही बांधलो. मग? तरी बांधली. काय घे ओटीवर घे. इथे ठेव इथे ठेव. नको ओटीवर घ्यायचं इकडे. ओटीवर नको.
चार मधनं परत बोलू. हे नको आहे. आम्ही असं करतो. अरे तो धनुवर हा महिनीवर काय झालं? ओरडतोय का धनुवर? एखादा टोमॅटो एखादा हे ठेव धनु ठेव. ते मधल्यांदा लागतं. मस्त मित्रांनो कोंबडी वडे आहेत हा, खावा कोंबडी वडी. आणि सगळे पूर्ण ऑल फॅमिली जेवायला बसलेली आहे. इथं मधली वडी बाबा धनु दादा ओम्या बस तू पाणी पी पहिला. बसलेली हा झाली ना. अरे मम्मीला नाही दाखवला. आम्ही वाढतायत. आलेलो आहे आणि मामीने एक नंबर कोंबडी वडे एकदम जबरदस्त अप्रतिम असे बनवले होते. तर चला मित्रांनो पोट तर भरलेलं आहे. दिवसभर खूप मजा केली, पोरांसोबत पण खूप मजा केली. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला.